धन्यवाद पूर्वी. सुरू असलेल्या युद्धात भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे समतोल राखणे. कारण इस्रायल आणि इराण दोन्ही राष्ट्रांशी भारताचे चांगले संबंध. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धात असलेल्या ह्या तीनही देशांशी चांगले संबंध ठेवण्याची गरज आपल्याला आहे. कारण कुठे स्ट्रॅटेजिक दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, तर कुठे महत्त्वाच्या पार्टनरशिप्स गुंतल्या आहेत, तर कुठं इंधन सुरक्षेचा भाग आहे. विरोधी बाकांवरून प्रश्न विचारले गेलेच पाहिजे. कठीण काळात प्रश्नही कठीणच असणार. पण अशा वेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांना पक्षीय राजकारणाच्या वर उठावं लागेल. सरकारला कात्रीत पकडून ठेवलेला समतोल कसा चुकीचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत कैसा मजा आया या मानसिकतेचं प्रदर्शन करायची ही वेळ नाही. तशीच सरकारनं सुद्धा विरोधकांना विश्वासात घेण्याची, त्यांची साथ मागण्याची, त्यांच्यावर पण देशाच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून विश्वास दाखवण्याची हीच ती वेळ. हे युद्ध संसदेतील आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे गेले आहे. हे तुमच्या आमच्या उद्योगधंद्यावर ऑलरेडी परिणाम करू लागले. हे आज उद्या नाही, तरी पुढे असंच सुरू राहिलं तर तुमच्या आमच्या किचनपर्यंत पोहोचेल किंवा थोड्याफार प्रमाणात पोहोचलंही आहे. घरगुती गॅस ह्याचा कुठलाही तुटवडा नाही हे सरकार ठामपणे सांगत असतानाही ब्लॅक मार्केटिंग करणारे ह्याच युद्धाच्या जोरावर कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. दर महिन्याला कष्टानं कमावलेल्या पगारातून SIP करणाऱ्या भारतीय मध्यमवर्गीयांच्या गुंतवणुकीतील बरीच रक्कम ह्या युद्धानं ऑलरेडी कमी केली आहे. हे युद्ध आखाती देशात राहणाऱ्या किंवा अडकलेल्या लाखो भारतीयांच्या आयुष्यात ऑलरेडी शिरलंय. जर युद्ध असंच पुढे चालू राहिलं किंवा ते वाढलं तर तेलाच्या एका प्रश्नामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या महागाईचा सामना करावा लागेल. युद्ध जर सीमित राहिलं तरी तेलाचे आणि संबंधित गोष्टींचे भाव थोडे वाढलेलेच राहतील. आर्थिक मार्केटवर परिणाम तरीही होईलच. सध्या भारतानं घेतलेली समतोलाची भूमिका आणि खास इराण इस्रायल बाबतीत आधीही हीच असलेली भूमिका पुढच्या काळात त्यांच्याबरोबर धोरण आखणीसाठी कामी येऊ शकते. त्यामुळे आता समतोल राखत उद्या त्याच्याच जोरावर आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सवलती, सोयी आणि सुविधा तीनही देशांकडून करून घेणं हीच आत्ताची गरज. पूर्वी